अशा पद्धतीचं गणित दरवर्षी पेपरला विचारलं जातं। एका बागेत एकूण 60 झाडं आहेत, त्यापैकी 1/3 झाडं आंब्याची, 1/2 झाडं नारळाची आणि उरलेली झाडं फणसाची आहेत, तर त्या बागेत फणसाची झाडं किती आहेत? शॉर्टकट मेथड सांगतो। आता आपल्याला म्हटलं एकूण 60 झाडं आहेत, तर या ठिकाणी 60 झाडं लिहून घ्यायची, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं। 60 पैकी 1/3 आंब्याची आहेत, याचे 1/3 काढायचे, बरोबरचं चिन्ह। 3 ने 60 ला भागू, 3 1 3, 3 2 6, समोरचा 0 कापून इथं ही कशाची झाडं झाली? आंब्याची झाडं झाली। नंतर याच 60 पैकी गुणाकारामध्ये 1/2 झाडं आहेत, कशाची? नारळाची। बे 1 बे, बे 3 6, समोरचा 0 कापून इथं ही झाली नारळाची झाडं। आता उरलेली झाडं फणसाची आहेत, मग ती किती आहेत? तर मित्रांनो 60 पैकी हे 20 आणि हे 30, 50 गेले, मग 60 पैकी 50 गेले तर उरले किती? 10, तर 10 झाडं या ठिकाणी फणसाची असतील। ऑप्शन क्रमांक ए मध्ये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे। गणिताचं पुस्तक फ्री मध्ये भेटेल, ज्या पुस्तकात अशा पद्धतीच्या ट्रिक्स भरपूर आहेत। मित्रांनो आजच्या दिवस डिस्काउंट ऑफर आपण दिली होती, ऑफर संपणार आहे। पोलीस भरती कॉम्बो ट्रिक्स बॅच 5000ची बॅच या ठिकाणी आजच्या दिवस फक्त 999 रुपयाला भेटेल। शेवटचे फक्त 3 ऍडमिशन बाकी आहे, त्यानंतर या बॅचची फी 5000 रुपये होईल। ही बॅच जॉईन केली तर माझं 450 रुपयाचं गणिताचं पुस्तक तुम्हाला अगदी मोफत भेटेल। कंटेंट मध्ये कुठलेही त्याचे चार्जेस तुम्हाला लागणार नाहीत। त्यासाठी मित्रांनो पटकन प्ले स्टोअरला जा, YJ अकॅडमी ॲप डाउनलोड करा, अशा पद्धतीचा लोगो येतो आणि पटकन बॅच जॉईन करा।